सटासट फटके मारून त्यांनी काही मिनिटातच कुत्र्यांना पांगवले. मग जबर जखमी झालेल्या सचिनकडे वळले. एव्हाना गोंधळामुळे आसपासच्या घरांना जाग आलेली. त्यात एक रिक्षावालाही होता. सचिनची अवस्था बघून तो यावेळी रिक्षा काढायला तयार झाला. सचिनला मध्ये बसवून किरण आणि लिंबाजी आजूबाजूला बसले. मंग्या पुढे चालकाच्या शेजारी बसला. स्वारी सरकारी इस्पितळाकडे निघाली. गदारोळाने परागला सुद्धा जाग आली. तो बाल्कनीत येऊन हा सगळा तमाशा पाहू लागला. पाठोपाठ मेनका सुद्धा तिथे आली आणि दूर जाणाऱ्या रिक्षाकडे पाहून कुत्सितपणे हसू लागली. अरे पण कोणी सांगितलं होतं तुला नको ते उपद्व्याप करायला? समोर बसलेल्या सचिनला मी चिडून विचारलं. चेहरा सोडून त्याच्या बाकीच्या अंगावर जागोजागी पट्ट्या लावलेल्या. ते तर बरं की भुंकण्याच्या आवाजाने माझी झोपमोड झाली. मला वाटलं हाच घोरतोय की काय, पण पाहतो तर नाही. मग आम्ही तिघं गेलो शोधत बाहेर, तर हा परागच्या बंगल्यामागेच कुत्र्यांसोबत झुंजत होता. जवळच ठेवलेले बांबू घेतले आणि हाणला एकेकाला. थोडा उशीर झाला असता तर जगातला 1 नंबरचा डिटेक्टिव्ह मायनस मध्ये गेला असता. मंग्याने तोच किस्सा पुन्हा 9व्यांदा सांगितला. परंतु अस्मादिकास अद्यापही एका बाबीचे आकलन झालेले नाही की अर्ध्या प्रहरीचे निबिडतम दाटलेले आणि शीतलहरी वाहत असताना निवासाबाहेर जाऊन श्वानांची चेष्टा करण्याचे धारिष्ट्य करावेच का सेवकाने? विशालने विचारलं. 1000 वेळा झालं रे विचारून, पण सांगतच नाही हा बधीर. असा कुठला खजिना ठेवला होता माहित नाही रात्री 2 वाजता बाहेर, की गेला हा शोधायला? किरणने म्हटलं. जाऊ द्या, आधीच धक्का बसलाय बिचाऱ्याला. डॉक्टर म्हणालेत आरामाची गरज आहे. घरी सोडून येतो त्याला. याच्या जागी विजयला पाठवा पाळतीवर, लिंबाजी म्हणाला. कशाला? राहू द्या आठवडाभर ऑफिसमध्येच. इथे सर्व सोय आहे. पुढचे 3-4 दिवस जायचंय डॉक्टरकडे रेबीजची इंजेक्शन्स घ्यायला. कुठे कल्याणवरून ये जा करणार तो. आणि याची ही अवस्था बघून वहिनी आपल्याला शिव्या देतील ते वेगळं. योगने सुचवलं. 12-15 कुत्री होती तिथे, एकासाठी 14. या हिशेबाने किती इंजेक्शन्स घ्यावी लागतील रे याला? राजेशने डोळे मिचकावत विचारलं. जास्त नाही भेंडी, 125-150च्या आसपास घ्यावी लागतील. विजयने हसतच उत्तर दिलं. काय 150? साल्यांनो चाळण करता की काय माझ्या पोटाची? जागा कुठे आहे माझ्या इवल्याशा देहावर इतकी इंजेक्शन टोचून घ्यायला? सचिन रडकुंडीला येत म्हणाला. भंकस करतोय रे तुझी. 4-5च घ्यावी लागतात हल्ली, तीही पोटावर नाही दंडावर, राजेशने समजावलं. अरे भोपळ्यांनो, मी इथे मरतोय आणि तुम्हाला भंकस सुचते? तुम्ही इथे मस्त ताणून झोपलेलात. आमची तिथे काय वाट लागायची माहिती आहे? वडापाव आणि चायनीजवर दिवस काढले आम्ही. प्यायला कोक आणि पेप्सी शिवाय दुसरं काही मिळायचं नाही. दुर्बिणीला डोळा लावून दिवस रात्र खिडकीत उभा असायचो. त्या रात्री मला मेनका दिसली. संशय आला म्हणून बाहेर पडलो, तर कुत्र्यांनी फाडलं होलसेलमध्ये. अजून किती त्याग करायचा जगातल्या या नंबर 1 डिटेक्टिव्हने. अखेर सचिनला कंठ फुटला. अरे पण सांगितलं कोणी तुला त्याग करायला? मी किरण सोबत विजयला पाठवत होतो ना मेनकाच्या मागावर. मग तू कशाला मी जाणार म्हणत पुढे झालास? तू पण झोपायचं की ताणून मस्त पैकी? बरं गेलास ते गेलास, मध्यरात्री बाहेर पडण्याची काय गरज? मेनका दिसली असेल तरी 1-2 जणांना उठवून सोबत न्यायचंच ना. आणि वॉच ठेवणं म्हणजे एका स्त्रीच्या घरावर दुर्बीण रोखून दिवस रात्र लक्ष ठेवणं नव्हे. मेनका घराबाहेर पडली की कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते, एवढंच बघायचं होतं तुला. मी सचिनची चांगलीच खरडपट्टी काढली. बोलण्यासाठी त्याच्याकडे काही उरलंच नाही. शेवटी मलाच वाईट वाटलं. मी म्हटलं, आता आठवडाभर चांगला आराम कर ऑफिसमध्येच. प्रायव्हेट केबिन घे तुला. इंजेक्शन पूर्ण झाली, जखमा बऱ्या झाल्या की जा घरी. एकदम बरं वाटलं की ये परत. तोपर्यंत घरातूनच डेटा एनालायझिंगचं काम कर. काय करायचं ते तुला माहीतच आहे. ही केस सुटली आणि चुकून माकून मेनकाचा फोटो मिळालाच तर पहिला तुला पाठवेन. काळजी करू नकोस. फोटो काय, आता व्हिडिओ पाठवलास ना तरी नको मला तिचा. साला अतिसुंदर स्त्रियांवरून विश्वासच उडालाय हल्ली. असं म्हणत तो केबिन मध्ये जाण्यासाठी उठला, पण लगेचच पाठ धरत जोराने किंचाळला. अगं आई ग, किती दुखतय.
साले नको नको तिथे चावले होलसेलमध्ये, असं म्हणत कण्हत कुंथत खरडत तो केबिनमध्ये गेला. केबिनचं दार बंद होईपर्यंत आम्ही सर्वांनी महत्प्रयासाने हसू दाबून ठेवलं होतं. फक्त संपत्तीसाठी बिनलग्नाच्या मध्यमवयीन श्रीमंत पुरुषांना गळाला लावणारी ती गोल्ड डिगर नाही, मग नेमकी आहे तरी कोण? मंग्याने डोकं खाजवत विचारलं. मला वाटतं पाकिस्तानची स्लीपर सेल असेल. आपल्या दहशतवादी कारस्थानांसाठी त्यांना एक सुरक्षित कव्हर हवं असतं. त्यासाठी त्या कुठल्या तरी वेल सेटल्ड असलेल्या पुरुषाला गाठतात, लग्न करतात, वेळ प्रसंगी मुलांनाही जन्म देतात, प्रदीर्घ काळ इथे राहून सर्व माहिती गोळा करतात, आपल्या संघटनेला पाठवतात, जे एका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असतात. यांच्यावर कोणी संशय सुद्धा घेत नाही. त्यामुळे कधी कधी त्यांचे हात थेट संसदेपर्यंत पोचतात. मेनका अशीच कुणीतरी असेल तर? राजेशने शंका बोलून दाखवली. स्लीपर सेल 2 प्रकारचे असतात. एक बाहेरून प्रशिक्षण घेऊन आलेले आणि दुसरे इथलेच ब्रेन वॉश केलेले. बाहेरून आलेल्यांना कितीही तयारी असली तरी स्थानिक भाषा संस्कृती अंगीकारणं जड जातच. मेनकाची स्वच्छ सुंदर मराठी आणि महाराष्ट्रीयन संस्कार पाहता ती बाहेरून आलेली वाटत नाही. हो, ब्रेनवॉश झालेली स्थानिक तरुणी असू शकते, पण पुन्हा प्रश्न तोच की परागशी लग्न करून तिला काय साध्य करता येणार? तो काही मोठा लष्करी अधिकारी किंवा मंत्री नाही, एखादा उद्योगपती सुद्धा नाही, विद्यार्थी सेना कामगार वर्गाचा नेता नाही, स्फोटके बनवणारा किंवा सायबर अटॅक करू शकणारा इंजिनियर नाही. त्याचा आडबाजूला असलेला बंगला आणि ऑफिस सोडलं तर कुत्रं देखील त्याला ओळखत नाही. एक सामान्य गृहिणी बनून परागच्या दृष्टीआड राहून तिला काही घातपात करायचा असेल तरी कुणाशी ना कुणाशी संपर्क असणं गरजेचं होतं. मेनकाला कुणाचाच फोन येत नाही याची आपण सुद्धा कॉल रेकॉर्ड्सवरून खात्री केली आहे ना. मग कशी ठरणार ती स्लीपर सेल? मी विचारलं. बरोबर आहे तुझं, पण मग नेमकी आहे तरी कोणती? राजेश सुद्धा बुचकळ्यात पडला. परागकडून आधार कार्डची झेरॉक्स मागवली होती तिच्या. त्यावरचा तिचा फोटो स्कॅन करून काहीच हाती लागलं नाही. तिचं बँक अकाउंट सुद्धा फक्त 11 महिने जुनं आहे. दर महिन्याला त्यात भाड्याची रक्कम जमा होते. त्यापैकी थोडे पैसे ती खर्चासाठी काढते, पण यावरूनही काही सिद्ध होत नाही. योग चुकला. मला वाटतं क्रिमिनलच असणार ती. आसाम, हिमाचल, उत्तराखंड अशा कुठल्या तरी दूरच्या राज्यातून कोणाला तरी लुटून खून करून पळाली असेल. हाच तिचा बिझनेस असणार. अशा व्यक्ती विविध भाषा बोलण्यात आणि लोकांना गुंतवून ठेवण्यात तरबेज असतात. वशीकरण आणि संमोहन विद्येचाही वापर करतात. त्या दिवशी कॅफे बाहेर तिने तुला जे दाखवलं ते असंच काहीतरी असेल. लिंबाजीने अंदाज बांधला. असू शकतं. तरी प्रश्न असा उरतो की ती वाट कसली बघतेय. लग्न होऊन 6-7 महिने झाले की आता. परागला लुटून त्याचा खून करून तिने पोबारा करायला हवा होता एव्हाना. या उलट ती त्याच्यासोबत ऑफिसच्या पार्टीला जाते, घरी आलेल्या मित्रांची उठबस करते, मैत्री वाढवते. एखादा सराईत गुन्हेगार असं वागून आपल्याच विरुद्ध साक्षीदार तयार करणार नाही. मी त्रुटी दाखवून दिल्या असं म्हणतोस? मग कोणीतरी जादूटोणा करणारी सभ्य स्त्रीच असेल ती भेंडी. विजयने त्याला जे वाटलं ते सांगितलं. काय बोलतोयस ते तुझं तू नीट ऐक एकदा. जादूटोणा करणारी स्त्री सभ्य कशी काय असेल? किरणने लॉजिकल प्रश्न विचारला. का असू शकत नाही? कुणाला खेळ आवडतात, कुणाला नाच गाणी आवडतात. तसं हिला जादूटोणा आवडत असेल. थोडंसं वेगळं आहे, पण हल्ली लोकांना काय आवडेल हे सांगता येत नाही. विजयने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तसं बरोबर बोलतोय हा झेमण्या. आजकाल मॅगीत चॉकलेट आणि सँडविच मध्ये अननस टाकून खातात लोक. तेव्हा कुणाला काय आवडेल हे सांगणं कठीण आहे. असेल मेनकाला चेटूक करण्याची हौस, लावण्याला सुद्धा नव्हती का? मंग्याने दुजोरा दिला. इन्शुरन्स प्रकरणातील मयुरेशची चौकशी करायला सांगितली होतीस ना तू? काम झालंय. त्याच्या पत्नीचा फोटो किंवा इतर फारशी माहिती सापडली नाही, पण याआधीही त्याची 2 लग्न झाली होती असं म्हणतात. पहिली पत्नी 3 वर्षांच्या आतच अज्ञात रोगाने दगावली. दुसरीला 1.5 वर्षात वेड लागलं. तिच्यावर सध्या उपचार चालू आहेत. आणि तिसरी मृण्मयी. त्यांच्या लग्नाला 11 महिनेच झाले होते. पहिल्या दोन्ही पत्नींच्या घरच्यांनी मयुरेश्वर डॉमेस्टिक व्हायलन्स अर्थात घरगुती हिंसाचाराची केस टाकली होती, पण आरोप कधी सिद्धच झाले नाहीत.
त्या रात्री सीसीटीव्हीत दिसलेली बंगल्याबाहेर पडणारी स्त्री त्याची पत्नी मृण्मयीच आहे का? मृण्मयी आणि मेनका एकच आहेत का? याबद्दल मात्र काहीच सापडलं नाही. राजेशने तपशील पुरवला. उत्तम. जेवढी माहिती मिळाली तेवढी सुद्धा पुरेशी आहे. चर्चा खूप झाली. चला आता आपापल्या कामाला लागा. लिंबू आणि मंग्या, परागचा सावलीसारखा पाठलाग करा. विजय आणि किरण मेनकावर पाळत ठेवायचे आहे, पण सचिन सारखी काही घोडचूक करू नका. मी सभा तहकूब करत म्हटलं. प्रत्येक जण आपापल्या वाटेला लागला. मी, योग आणि राजेश एका सिरियल मर्डर केसवरही काम करत होतो. तशी केस थोडी जुनी होती, 2-2.5 वर्षांपूर्वीची. 3 तरुणींचे 5-6 महिन्यांच्या फरकाने खून झालेले. तिघी दिसायला अतिशय सुंदर. खून सुद्धा एकाच पद्धतीने झालेले. तरी पोलीस या घटनेला साखळी हत्या मानत नव्हते. आम्ही मात्र ठाम होतो. शामूला पोलिसांच्या पाळतीवर ठेवलेलं. या घटनेशी संबंधित कुठलाही सुगावा पोलिसांना सापडला किंवा नवी हत्या झाली तर तो आम्हाला कळवणार होता. खरं तर खुन्याने एव्हाना 4थी हत्या करायला हवी होती. 2 हत्यांदरम्यान तो 6 महिन्यांपेक्षा अधिक अंतर राखत नसे. पण यावेळी तो कुठे गुंतून पडला होता कोण जाणे. 10 महिने उलटले तरी 4थी हत्या झाली नव्हती. पण खुनी त्या प्रयत्नात असणार हे नक्की. त्या दिवशी शामू ऑफिसात भेटायला आला होता. म्हणाला, अजूनही 4था खून झालेला नाही. पोलीस तपास थंडावलाय. काही पुरावे नाहीत, साक्षीदार नाहीत, काय डोंबलाचा तपास करणार. पण तुझ्या सांगण्यानुसार मी 3ऱ्या खुनाच्या जागी जाऊन आलो. नोकरीसाठी केरळवरून आलेली ती तरुणी, मरियम तिचं नाव, धनावडे हॉस्पिटलमध्ये नर्स होती. भाईंदरला भाड्याने राहायची. तिथेच तिचा खून झाला. तेव्हापासून फ्लॅट रिकामाच आहे. भाडं अर्ध केलं तरी तिथे कोणी राहायला तयार नाही, असं मालक वस्तीतल्या दुकानदाराशी बोलत असताना मी ऐकलं. मग भाडोत्री बनून फ्लॅट बघण्याच्या उद्देशाने आत गेलो. मालकाला तेव्हाच कुणाचा तरी फोन आला. तो गॅलरीत उभा राहून बोलत असताना मी पूर्ण फ्लॅट नीट तपासला. मागच्या बाजूच्या खिडकीला ग्रिल होती. त्याला कुलूप लावलेलं, पण ते कुलूप खेचलं की आपोआप उघडतं. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधलेल्या या इमारती पाठीला पाठ लावून उभ्या आहेत. त्यामुळे मागची बाजू अत्यंत गलिच्छ मार्गिकेत उघडते. कायम सांडपाणी आणि चिखल असतो तिथे. खुनी इथूनच आला आणि पळाला. पाईपच्या आसपास बुटांच्या खुणा दिसल्या, ज्यावर मरियमच्या फ्लॅटपर्यंत जात होत्या. मी त्यांचे फोटो काढून आणलेत. बघ, तुझ्या काही उपयोगाचे असतील तर, असं म्हणत त्याने मोबाईलमधील फोटो मला फॉरवर्ड केले. वा मित्रा, तू एक लाजवाब गुप्तहेर आहेस. जिथे आमचे हात पुरत नाहीत तिथे तू पोचतोस. खूप खूप महत्वाची माहिती आणली आहेस तू. मी मनापासून कौतुक केलं. पण पोलिसांना तसं वाटत नाही. ही 3री हत्या पहिल्या 2 घटनांशी निगडीत नाही असं त्यांना वाटतंय. कारण त्या खुनांमध्ये खुनी कोणीतरी अनोळखी इसम होता. तर मरियमच्या केसमध्ये त्यांना तिच्या फेसबुक फ्रेंडवर संशय आहे. सोशल मीडियाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला, पण तो असा गायब झालाय की जणू अस्तित्वातच नव्हता. शामूने आणखी तपशील पुरवला. तुला इतकी माहिती कशी मिळते रे? पोलीस चौकीतच बसलेला असतोस काय तू? राजेशने कुतूहलाने विचारलं. शाळेत मी आणि चेतू बरीच वर्ष एकत्र होतो. गुप्तहेरांच्या कित्येक कथा एकत्र वाचल्यात. वाण नाही पण गुण लागला असं म्हणायला हरकत नाही, शामूने उत्तर दिलं. चहापान झाल्यावर तो दुसऱ्या कामगिरीसाठी तिथून बाहेर पडला. आणखी 2 आठवड्यांनंतर आपले 4घे शिलेदार बंगल्यामागच्या भाड्याच्या खोलीत राहून खिंड लढवतच होते. 2घे परागच्या तर 2घे मेनकाच्या हालचालींवर करडी नजर ठेवून असलेले, पण संशयास्पद काही आढळेना. 1-2दा परागबाबत विचारणा करणारे, बंगल्यावर भेटायला बोलावणारे मेनकाचे संदेश आणि कॉल्स येऊन गेले. परागवर लक्ष ठेवून आहे असं मी सांगितलं आणि भेटण्याचं काही ना काही कारण सांगून शिताफीने टाळलं. एकाच भेटीने ब्रह्मांड आठवलं तर दुसऱ्या भेटीत काय होईल याची कल्पनाच करता येत नव्हती. आणि एक दिवस लिंबाजीचा फोन आला. म्हणाला, पराग सकाळी उठून रनिंगला जातो हल्ली, कधी कधी रात्रीचा सुद्धा जातो. पण इथे रात्री घराबाहेर पडणं फारच कठीण आहे मित्रांनो. कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असतात. कधी चुकून त्यांच्या तावडीत सापडलो तर आमचाही सचिन व्हायचा.
रात्रीचा एकटा दुकटा कोणी सापडला तर त्याला फाडतातच ते, पण इतर जीवांनाही सोडत नाही तसं दिसतंय. तलावाजवळ एक म्हातारी ख्रिश्चन आंटी राहते. तिची खानावळ आहे. आम्ही जातो कधी कधी त्यांच्याकडे जेवायला. गोवन पद्धतीचं छान जेवण बनवतात. काल सांगत होत्या की रात्रीचं खोपटात घुसून कुत्री त्यांच्या बदकांचा कोंबड्यांचा फडशा पाडून जातात. सर्वत्र रक्त पिस मुंड्या विखुरलेल्या असतात. असं मागच्या 6-7 महिन्यात 3दा झालंय. अख्खं गाव कुत्र्यांच्या उपद्रवाने हैराण आहे. वर्षभरापूर्वी घराबाहेर खेळणाऱ्या एका 3.5 वर्षांच्या मुलाचे लचके तोडले त्यांनी. चिडून गावकऱ्यांनी 1-2 कुत्री मारली, पण प्राणी संघटनावाले आडवे आले. अशा अवस्थेत समजा पराग किंवा मेनका रात्रीचे बाहेर पडलेच तर पाठलाग करायचा कसा? परागचा पाठलाग करावाच लागेल. मग कुत्री आडवी येवोत किंवा बिबट्या. गन वापरा गरज पडली तर, हवेत गोळी झाडा. पण मेनकाच्या मागे रात्रीचं चुकूनही जाऊ नका. ती समोरून बोलायला आली किंवा घरी भेटायला बोलवलं तरी लगेच सावध व्हा. तिच्या सौंदर्याला आणि साखरेगत बोलण्याला भुलून जाऊ नका. मी सल्ला दिला. काय साले दिवस आलेत. ज्यांनी क्रेटोसचा सामना केला, दैत्यांशी लढले, भूतांना नडले, त्यांना कुत्र्यांना घाबरून घरी बसावं लागतंय. घोर कलयुग आलाय मित्रांनो. लिंबाजीच्या मागून मंग्या पुटपुटला. बोलणं संपल्यावर मी केबिनच्या काचेतून बाहेर पाहत विचार करत होतो. एवढीशी साधी सोपी केस, पण कुठच्या कुठे जाऊन पोचली बघ. कोण खरं बोलतंय कोण खोटं. कुणी कुणी मुखवटे चढवल्यात काही कळत नाही. राजेश त्रासिक चेहऱ्याने म्हणाला. कळतंय, आता हळूहळू सगळं कळतंय. पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. मी फक्त मुहूर्त शोधतोय. मी गंभीर स्वरात म्हटलं. मुहूर्त कशाला? अरे तिथं परागचा जीव टांगणीला लागलाय. ती मेनका त्याच्या उरावर बसेल म्हणून. रोज रोज फोन करून त्रास देतो. काय झालं, काय कळलं वगैरे विचारत बसतो. रोजच रात्री काहीतरी भयंकर घडतंय असं म्हणतो तो. रात्रीच्या वेळी आकाशात आतिषबाजी होत असताना आपण मरणार असं स्वप्न काल रात्री पाहिलंय त्याने. राजेशने माहिती पुरवली. आतिषबाजी? आत्ता? दिवाळी, ख्रिसमस, नवीन वर्ष, वर्ल्ड कप काहीही नसताना आतिषबाजी का होईल? मी पटकन मोबाईलवर कॅलेंडर तपासू लागलो. काहीतरी रोचक सापडलं. मग काय सांगू त्याला, ज्याने तो निदान 3-4 दिवस तरी शांत बसेल? राजेशने विचारलं. भिण्यासारखं काही नाही. मेनकामध्ये मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरची सुरुवातीची लक्षणं दिसत आहेत असं सांग. ती बरी होईल. फक्त तिला नेहमीच्या रटाळवाण्या दिनक्रमातून बाहेर काढलं पाहिजे. उद्या शुक्रवार, विकेंडला दोघांनी कुठेतरी ट्रेकिंग किंवा कॅम्पिंगला निघून जा म्हणावं, मी सुचवलं. मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि मेनकाला? तू खोटं बोलतोयस ना? राजेशने अविश्वासाने विचारलं. 1-2 दिवसात कळेलच ते. सर्वांना वसईवरून माघारी बोलावून घे आणि मी सांगतो तशी एक वेबसाईट तयार कर पटकन, मी घाई करत म्हटलं. राजेश तत्परतेने कामाला लागला आणि ठरल्याप्रमाणे पराग मेनकाला घेऊन कॅम्पिंगसाठी पोचला. शहरापासून दूर, शांत तळ्याशेजारी तंबूत राहायचं. समोर शेकोटी, वरच्या आभाळातील ताऱ्यांचं तळ्यावर चमचमणारं प्रतिबिंब. अप्सरेसारखी सुंदर बायको हातात हात गुंफून बसलेली. आणखी काय पाहिजे? फक्त तिला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नको असायला हवा होता. दूर दूर इतरही तंबू दिसत होते. शेकोट्या पेटत होत्या, पण प्रवासी अजून पोचलेले वाटत नव्हते. बाकी सुविधा छान होती. थोड्याच वेळात शेकोटी शेजारी डिनर टेबल मांडणार होते. आपल्या बंगल्यापासून फक्त 2-2.5 तासांवर इतकी सुंदर कॅम्पिंग साईट असेल अशी त्याला कल्पनाही नव्हती. आज सकाळी जेव्हा नाईन घोसने मेनकाच्या मानसिक विकाराबद्दल सांगितलं तेव्हा त्याला धक्काच बसला. तिला फिरायला बाहेर घेऊन जाण्याची योजना तोही बरेच दिवस आखत होता, पण सारं काही मनासारखं जमून येईना. परंतु आज इंटरनेटवर सर्फिंग करताना ही लेक साईड कॅम्पिंगची जाहिरात आढळली आणि फोटो बघून त्याने थेट बुकिंगच केलं. त्यांनी गाडी सुद्धा पाठवली. नशीब इथे येऊन पदरी निराशा पडली नाही. पर्यटकांची गर्दी नव्हती, हेही छानच झालं. काही वेळाने दूर दूर असलेल्या तंबूतूनही सावल्या दिसू लागल्या. म्हणजे पर्यटक येऊन पोचले तर. परागच्या कपाळाला आठ्या पडल्या. त्याला पूर्ण एकांत हवा होता. रोमॅन्टिक वगैरे म्हणतात तसा डिनर झाल्यावर
तंबूत झोपायला जाण्यापूर्वी दोघं तळ्याच्या काठाकाठाने फिरायला निघाले. अमावस्या जवळ असावी. आभाळातली चंद्रकोर पापडाच्या तुटलेल्या कडे इतकीच दिसत होती. हवेत बोचरा गारवा होता. चालता बोलता आपण तंबूपासून खूप दूर निघून आलोय हे त्यांच्या लक्षात आलं. आसपास झाडी होती, त्यात लपलेल्या रातकिड्यांची किरकिर, वर चांदण्यांनी भरलेलं निरभ्र आकाश. अशा वेळी खरं तर एखाद्याला कविताच सुचायला हवी किंवा एखादं रोमॅन्टिक गाणं तरी. पण एकाएकी परागचा नूर बदलला. जणू शांत नितळ तळ्याचं पाणी गढुळलं असावं. त्याने कमरेजवळ टी शर्ट खाली लपवलेला धारदार चाकू बाहेर काढला आणि एकदम मेनकाच्या गळ्यावर धरला. ती भयभीत झाली. हे काय करताय तुम्ही? गप ग, ओरडू नकोस, नाहीतर मानेतल्या सगळ्या नसा कापून टाकेन एका फटक्यात. परागने कठोर आवाजात धमकी दिली. पण केलंय काय मी तुम्हाला? का वागताय तुम्ही असं? मेनकाने रडकुंडीला येत विचारलं. काही करू नयेस म्हणूनच संपवणार आहे तुला. मल्टिपल पर्सनॅलिटी म्हणे. अगं चेटकीण आहेस तू, चेटकीण. तुला संपवलं नाही तर मलाच गिळशील, पराग तावातावाने म्हणाला. मेनका रडू लागली. आता कुठल्याही क्षणी पराग तिचं मुंडकं धडावेगळं करणार तेव्हाच निरभ्र आभाळात वीज कडाडली. शांत तळ्यावर अचानक सुनामीच्या लाटा उसळाव्यात तशी मेनका पिसाळली. तिने भयंकर उग्र रूप धारण केलं. ते पाहून पराग गर्भगळीत झाला. त्याच्या हातातील चाकू गळून पडला. ही दोघं गायब झाल्याचं वेटरने सांगताच आम्ही तंबूतून बाहेर पडून इतस्ततः शोधू लागलो. त्यांना इथे घेऊन येण्यासाठी हा कॅम्पिंगचा सेटअप आम्हीच रचला होता. कॅम्पिंगची नकली वेबसाईट राजेशनेच बनवली होती. अखेर दूर झाडीमागे लख्ख प्रकाश दिसला. धावत पळत तिथे पोचलो. आमचा व्यत्यय येताच मेनकाने त्यांच्या भोवती एक धगधगतं अग्निवलय रचलं. आम्ही दूरच उभे राहिलो, थक्क होऊन सर्व पाहत. मी मेनकाचं हे रूप याआधीही पाहिलं होतं, पण आता ती अधिकच भयंकर संतापलेली दिसली. माझ्याकडे पाहून तिने विचारलं, तुला माहिती आहे ना मी याला का संपवते आहे? हो, हा एक सिरियल किलर आहे. मरियम आणि इतर तरुणींची हत्या यानेच केली. साधा सरळ पण बोरिंग समजून मुली त्याचं स्थळ नाकारायच्या. सुंदर मुली तर ढुंकूनही पाहत नव्हत्या. वय वाढत गेलं तसं त्याच्या मनातील स्त्रियांबद्दलची कटुताही वाढत गेली. रात्रीच्या वेळी रिक्षात किंवा प्लॅटफॉर्मवर एखादी सुंदर तरुणी दिसली की याच्या मनातील तिरस्काराचा ज्वालामुखी फुटायचा. तो त्यांचा पाठलाग करायचा आणि तिच्या दुर्दैवाने नेमकी संधी सापडलीच तर धारदार हत्याराने भुसकून ठार करायचा. पहिले 2 खून केल्यावर त्याचा धीर चेपला. आणखी हत्यांसाठी जीव आसुसला, पण संधी सापडेना. तेव्हा त्याने ऑफिसमधील एका हँडसम तरुणाचा फोटो वापरून फेक सोशल मीडिया अकाउंट बनवलं. मरियमशी मैत्री केली. तिने त्याला आपल्या फ्लॅटवर भेटायला बोलवलं. याने 2 दिवस आधीच जाऊन पूर्ण इमारतीची रेकी केली. मागच्या बाजूने आत जाता येऊ शकतं हे त्याला कळलं. कुलूपही बोगस होतं. मरियम एकटीच राहायची. मित्राशी पहिल्या भेटीसाठी आतुर असतानाच याने गुपचूप जाऊन तिचा गळा चिरला. परंतु पाईपवर बुटांच्या खुणा सोडल्या, ज्या याच्या रनिंग शूजशी 100% मॅच होतात. या खेळात मजा येऊ लागली असतानाच तू त्याच्या आयुष्यात आलीस. सुखाचा संसार सुरू झाला. निदान आता तरी त्याने सुधारायला हवं होतं, पण हा विकृत निघाला. 1-2दा तुझीही हत्या करण्याचा प्रयत्न केला, पण तू सावध होतीस. वेगवेगळी रूपं दाखवून त्याला सतावलंस, घाबरवून सोडलंस. नाईलाजाने तो मदतीसाठी आमच्याकडे आला, परंतु रक्तपात पाहण्याची विकृती त्याला गप्प बसू देईना. म्हणून पहाटे लवकर किंवा रात्री उशिरा रनिंगच्या बहाण्याने तो घराबाहेर पडायचा आणि गावकऱ्यांच्या कोंबड्या, बदके, शेळ्या छिन्न विछिन्न करून टाकायचा. रक्ताच्या वासावर भटकी कुत्री पोचायची, सर्वांचा फडशा पाडायची. अशीच हळूहळू ती माजली. ज्या रात्री खायला न मिळेल त्या रात्री कासावीस होऊन कुणावरही हल्ला करू लागली. अंगणातील भिंतीच्या सैल झालेल्या एका विटेच्या मागे हा चाकू लपवायचा. आम्ही हस्तगत करून तो लॅबमध्ये पाठवला. याचे फिंगरप्रिंट्स मिळाल्यात त्यावर. हा नराधम आहे याची खात्री झालीय, म्हणून त्याला जी काही शिक्षा द्यायची ती दे. आम्ही हस्तक्षेप करणार नाही. पण तू नेमकी कोण आहेस, काय आहेस ते सांग. मृण्मयी सुद्धा तूच होतीस ना? तिचा नवराही असाच विकृत होता. बायकांना छळायचा,
मरेपर्यंत मारहाण करायचा. तू त्याच्याशी लग्न करून त्याला घरासकट जाळलंस. ही घटना बरोबर 11 महिन्यांपूर्वी घडली. त्या रात्री आभाळात उल्कापात झाला होता आणि आज रात्रीही होणार आहे. हाच मुहूर्त असतो का बळी घेण्याचा? मी कुतूहलाने विचारलं. तिने काहीच उत्तर दिलं नाही. एकाएकी पुन्हा मोठा कडकडाट झाला. उल्कावर्षाव होऊ लागला. त्या क्षणीच मेनकाने धगधगत्या अग्निगोळाचं रूप धारण केलं. ते पाहूनच पराग अर्धमेला झाला. मग त्या अग्निगोळाने त्याची राख करून टाकली. तेव्हाच एक न विझलेली उल्का अग्निरिंगणाकडे आकर्षित झाली. नेमकी मेनकावर कोसळली. इतका लख्ख प्रकाश उजळला की आमचे डोळेच दिपून गेले. सगळे गुडघ्यात मान घालून खाली बसलो. 5-1 मिनिटात सर्व शांत झालं. फक्त ते अग्निवलय उरलं आणि आत मेनका, पण पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक सुंदर आणि तेजस्वी. आम्ही उठून उभे राहिलो. मेनकाच्या डोळ्यात आवाहन होतं. जणू ती जवळ बोलावत होती. सर्व नको नको म्हणत असतानाही मी पुढे गेलो. ते धगधगतं अग्निवलय ओलांडलं. जळून खाक न होता तिच्या अगदी समोर जाऊन उभं राहिलो. ती मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरात म्हणाली, ध्रुवार्क ताऱ्याचा विस्फोट होण्याआधी त्याने जे अतिविशाल तेजोमयी रूप धारण केलं त्यात आसपासच्या ग्रहगोलांचा विनाश झाला. मी त्यापैकीच एक, सैरंधी ग्रहावरची जीव. जे जगले वाचले ते विविध ग्रह ताऱ्यांवर निघून गेले. मी तुमचा चंद्र निवडला. तिथे काही सहस्त्र वर्ष घालवल्यावर एका उल्केवर स्वार झाले आणि पृथ्वीवर आले. पण वातावरणाचा परिणाम जाणवू लागला. 40-50 वर्षातच धारण केलेला देह व्याधीग्रस्त जरा जर्जर व्हायचा. त्यावर एक उपाय सापडला. उल्कापाताच्या रात्री एका मनुष्याची संपूर्ण ऊर्जा शोषून घेतली तर पुढे 11 महिने चिरतरुण राहता येतं. सौंदर्य वाढत जातं. सुरुवातीला या नादात अनेक निष्पापांचा बळी घेतला. जग पाहिलं. स्त्रियांवर मुलीबाळींवर होणारे अत्याचार पाहिले आणि मग अशा नराधमांचाच बळी घ्यायचं ठरवलं. आज 1200 वर्ष मी पृथ्वीवर आहे. तूच सांग किती दृष्टांचं निर्दालन केलं असेल, तरी त्यांची संख्या कमी होत नाही. उलट झुरळांप्रमाणे वाढतच राहते. माझंही तेच मत आहे. लढून लढून थकलोय तरी वाईट प्रवृत्ती संपत नाही. खरं तर आपण दोघं एकच काम करतोय. तू इथून पुढे कुठे जाशील ठाऊक नाही, पण माघारी जाऊ नकोस. या देशाला, या पृथ्वीला तुझी खूप खूप गरज आहे. मी हात जोडून म्हटलं. ते कळलंय मला. तुझे आणि तुझ्या या नादान टोळीची सुद्धा ब्रह्मांडाला खूप गरज आहे. पुन्हा भेटू असं म्हणत ती वळली. पण लगेचच काहीतरी आठवलं आणि मी विचारलं, त्या दिवशी कॅफे बाहेर तुम्हाला जे कुठलं अज्ञात विश्व दाखवलंस ते नेमकं काय होतं? भविष्य, तिने गोड हसून म्हटलं आणि अग्निवलयाबाहेर पडली. तळ्याच्या पृष्ठभागावरून अधांतरी चालत पलीकडे निघून गेली. ती दिसेनाशी होताच मी सुद्धा सुखरूप अग्निवलयाबाहेर पडलो. बाहेर पडताच ते रिंगण आपोआप विझून गेलं. तू कसा काय आत शिरलास रे न जळता? विस्फारलेल्या डोळ्यांनी मंग्याने विचारलं. मी आत यावं अशीच तिची इच्छा होती म्हणून, मी उत्तर दिलं. आम्ही सगळे एकत्रच कॅम्पच्या दिशेने निघालो. ध्रुवार्क ताऱ्याजवळच्या सैरंधी ग्रहावरून आली म्हणजे मेनका माझी सक्की चुलत खापर खापर पणजी असली पाहिजे अशी जोरदार चर्चा इतरांमध्ये सुरू झाली. आणखी एक कामगिरी पार पडली म्हणून मी मात्र शांत होतो. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.